चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या कार्यशैलीच्या प्रेमात पडलेल्या अजिम बेग या युवकाने त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी अनोखा संकल्प केला आहे। येत्या 22 मे रोजी तो अनवाणी पायांनी अजमेर दर्ग्यावर जाऊन बंटी भांगडिया यांना मंत्रिपद मिळावे यासाठी साकडे घालणार आहे। आमदार बंटी भांगडिया यांनी धर्म पंथ न पाहता केलेली मदत, विकास कामातील तत्परता आणि गरजूंसाठी कायम उपलब्ध असलेली माणुसकी याने अजिम बेग भारावून गेला आहे। पुण्यनगरी प्रतिनिधी प्रमोद राऊत यांच्याशी संवाद साधताना अजिम बेग म्हणाले, गडचांदूर मधील काही नागरिकांना उमराहसाठी पासपोर्ट आवश्यक होता। बंटी भांगडिया यांना फोन करून अडचण सांगितली, त्यांनी तात्काळ मदत केली आणि सर्वांना पासपोर्ट मिळवून दिले। यामुळे 2 युवक सौदी अरेबियात जाऊन उमराह करून सुखरूप परत आले। याशिवाय रुग्णसेवा, दवाखान्यातील मदत, एम्स हॉस्पिटलमध्ये तत्परतेने मिळालेली सुविधा या सर्व गोष्टींमुळे अजिम बेग यांनी बंटी भांगडिया यांना आपला आदर्श मानले आहे। ते खरे सर्वधर्म समभाव जपणारे आमदार आहेत, त्यांनी मंत्री व्हायलाच हवे असे ते म्हणाले। अजिम बेग आता एक अनोखा संकल्प पूर्ण करणार आहेत। ते अनवाणी पायांनी अजमेरला जाऊन प्रार्थना करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन बंटी भांगडिया यांना मंत्री करण्याची मागणी करणार आहेत। जोपर्यंत मंत्रिपद मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। मी भारतीय जनता पार्टी गडचांदूर इथला युवा कार्यकर्ता आहे। मी काही दिवसाआधी नागपूरला एक पासपोर्ट ऑफिसमध्ये माझे काही 2 मित्र आहेत, त्यांच्या पासपोर्टच्यासाठी नागपूरला गेलो होतो ऑफिसमध्ये। काही कारणामुळे त्यांच्या पासपोर्टात अडथळा आला होता आणि त्यांचा उमराचा पॅकेज आणि तिकीट एअरपोर्टची हे काढली होती, पण काही पासपोर्टच्या कारणामुळे ते पासपोर्ट आल्यामुळे आम्हाला खूप तकलीफ झाली होती आणि नंतर आम्ही कुणाकडे धावायचं, काय धावपळ करायची काही सुचलं नव्हतं। तेव्हा आम्हाला आमचे माजी आमदार संजूभाऊ डोटे आहे यांना मी फोन केला होता की दादा काका असं काम आहे। त्यांनी बंटीभाऊ बोंगल्याचा नंबर दिला की ते नागपूरला राहतात कधी कधी। मी तिथून त्या बंटीभाऊला फोन केला आणि त्यांच्या फोन नंतर ते स्वतः येऊन आम्हाला सांगितलं की चला मी सोबत येते आणि त्यांनी तिथे येऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं की ही उमराला जाणार आहे, यांच्या पासपोर्टची यांनी 1 महिना आधी तुम्हाला ॲप्लिकेशन दिलं होतं आणि हे 45 दिवसात आधी तुम्हाला द्यायचं होतं, तुम्ही का बरं दिले नाही? त्यांनी सांगितलं की काही कारणामुळे यांची प्रिंटिंग थांबून गेली होती, पण बंटीभाऊ यांच्या आग्रहाने त्यांनी तात्काळ बाय हँड आम्हाला विदाउट म्हणजे पोस्टनी न देता हाताने देऊन त्यांच्या उमऱ्यासाठी त्यांना ज्याला फार झालं ते पासपोर्ट घेऊन उमराला गेले, तीर्थस्थान केले, वापस आले। आणि असेच काही 1-2 कारणं होती की आम्ही नागपूरला एम्समध्ये आमचे काही पेशंट होते, आम्हाला एकही तिथं असं कार्यकर्ता किंवा नेता नाही की ज्यांचे आम्हाला सांगायचं की नागपूरला आमचे पेशंट आहे। पण बंटीभाऊनी तेव्हाही आमचं कार्य केलं आणि मी तेव्हापासून मनात ठाणून घेतलं की हे आपले आयडल आहेत, एक युवा आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या आहे, सर्वाला समावेश घ्यायची त्यांची क्षमता आहे, धर्म जात हे पाहत नाही। त्या कारणामुळे मी मनात ठाणलं की जोपर्यंत बंटी भैया हे मंत्री बनत नाही मी चप्पल घालणार नाही। त्यासाठी मी अजमेरला त्यांच्यासाठी दर्ग्यावर मन्नत मागायला जाणार आहे 22 तारखेला आणि फडणवीस साहेबांकडे मी मागणी करणार आहे जाऊन की साहेब जोपर्यंत बंटी भैया हे मंत्री बनत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही। उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, किती वर्ष लागू जोपर्यंत ते मंत्री बनणार नाही मी चप्पल घालणार नाही।